नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. त्यामध्ये आपण तर्कसंगती व अनुमान याच्यातील तुलना व नावात बदल पाहत आहोत. त्यामध्ये स्वाध्याय 8.3 मधला पहिला प्रश्न बघा. कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजन म्हटले, ऑक्सिजनला नायट्रोजन म्हटले, नायट्रोजनला ऑर्गॉन म्हटले, ऑर्गॉनला निऑन म्हटले. तर हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण असलेला वायू कोणता? सर्वात जास्त प्रमाण कुठल्या वायूचं असतं हवेमध्ये? नायट्रोजनचं असतं. आणि नायट्रोजन, मग नायट्रोजन लगेच टिक करून टाकायचं नाही. नायट्रोजनला काय म्हटलंय बघायचं. नायट्रोजनला काय म्हटलंय? नायट्रोजनला काय म्हटलंय? आर्गॉन म्हटलंय. मग हवेत जास्त प्रमाण काय कशाचं असेल? आर्गॉनचं असेल. काय म्हटलंय ते बघायचं. प्रश्न दुसरा बघा. प्रियाकडे अणूपेक्षा जास्त पण मयूरपेक्षा कमी पुस्तके आहेत. सुषमाकडे अणू एवढीच पण आबापेक्षा जास्त पुस्तकं आहेत. तर सर्वात जास्त पुस्तके कुणाकडे आहेत? आता बघा, आपण एक चार्ट तयार करून घेऊ. प्रियाकडे अणूपेक्षा जास्त म्हणजे इथं समजा अणू आहे. अणूपेक्षा जास्त पुस्तके प्रियाकडे, इथं प्रिया. पण मयूरपेक्षा कमी, मयूरपेक्षा कमी म्हटल्यावर मयूरकडे प्रियापेक्षा जास्त असतील. इथं मयूर पुस्तकं आहेत. मयूरपेक्षा कमी पुस्तकं आहेत. सुषमाकडे अणू एवढीच पुस्तकं आहे, म्हणजे जेवढी अणूला आहे, अणूजवळ आहे तेवढीच सुषमाकडे पण आहेत. ही सुषमा जेवढी आहेत, दोघांची सेम साईज दाखवायची. जेवढी अणूकडे आहेत तेवढीच सुषमाकडे आहेत. पण आबापेक्षा जास्त पुस्तके आहेत, पण आबापेक्षा जास्त पुस्तके सुषमाकडे आहेत. मग आबाकडे कमी पुस्तक, म्हणजेच आबाकडे हिच्यापेक्षा कमी पुस्तके आहेत. आबा. तर सर्वात जास्त पुस्तके कुणाकडे आहेत? सर्वात जास्त कुणाकडे आहेत? मयूरकडे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. प्रश्न तिसरा बघा. डॉक्टरला वकील म्हटले, वकिलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले व अभियंत्याला डॉक्टर म्हटले. तर विद्यार्थ्यांना कोण शिकवेल? विद्यार्थ्यांना शिकवणारे कोण असतं? शिक्षक. पण शिक्षकाला काय म्हटलं इथं? शिक्षकाला अभियंता म्हटलंय. अभियंता. म्हणून विद्यार्थ्यांना कोण शिकवेल? अभियंता शिकवेल. पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे. आता प्रश्न चौथा बघा. अनिलला पेरू व चिकू आवडतो, सुनीलला फक्त आंबा आवडतो, प्रवीण चिकू व सफरचंद खातो, प्रतीकला चिकू सोडून सर्व फळे आवडतात. तर चिकू खाणारे कोण आहेत? कोण आहेत चिकू खाणारे? बघा, चिकू खाणारा अनिल एक आहे. बघा, अनिलला कोण काय काय आवडतं? अनिल, पेरू आणि चिकू. सुनीलला काय आवडतं? फक्त आंबा. प्रवीण चिकू व सफरचंद खातो. प्रवीण चिकू सफरचंद. प्रवीणला चिकू सोडून सर्व फळे आवडतात, म्हणजे प्रतीकला. म्हणजे प्रतीकला चिकू आवडतो का? नाही आवडत. सर्व फळे, इतर फळे. तर चिकू खाणारे कोण आहेत? चिकू खाणारे आपल्याला काढायचे आहेत. चिकू खाणारे कोण आहेत? अनिल आणि प्रवीण. ओके, तर चिकू खाणारे कोण कोण आहेत? अनिल आणि प्रवीण. अनिल, प्रवीण. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. प्रश्न 5 बघा. पिवळा, हिरवा, लाल, निळा, नारंगी व जांभळा या रंगाचे 180 दिवे एकापुढे एक त्याच क्रमाने लावून दिव्याची माळ केली आहे. त्या माळेतील 112व्या क्रमांकाचा दिवा कोणत्या रंगाचा असेल? तर बघा, दिव्यांची रंगांची संख्या किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे प्रत्येक 6 झाल्यानंतर आणखी पुढचा दिवा तोच येईल. आता बघा, पिवळा, शॉर्टकटमध्ये लिहिते, हिरवा, लाल, निळा, नारंगी, जांभळा. त्यानंतर जांभळ्यानंतर आणखी कुठला रंग येईल? पिवळाच येणार आहे. बघा, पिवळ्यानंतर आणखी कुठला येईल? हिरवाच येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कितीचा पिवळ्यामध्ये फरक? 6चा फरक येते. 3 आणि 3, 6वा पिवळा. आणखी हिरवा बघा, 3 आणि 3, 6वा हिरवा.
परत त्याच्या पुढे हिरव्यानंतर आणखी लाल, म्हणजे 6-6च्या फरकाने पुन्हा तेच दिवा येते. मग आपल्याला कितव्या क्रमांकाचं काढायचं आहे? 112व्या क्रमांकाचं काढायचं आहे. काय करावे लागेल? कितीने भागावं लागेल त्याला? 6ने भागितल्यावर तो जर पूर्ण भाग गेला तर पिवळा कलर येईल, आणि पूर्ण भाग गेला नसेल तर जेवढी बाकी उरेल तेवढ्या त्या क्रमांकाचा कलर येईल. आता बघा, 6 1 6, 11तून 6 गेले किती राहिले? 5, 6 48, बाकी किती उरते? 4 उरते. म्हणजे 4 नंबरचा कुठला रंग आहे? निळा रंग आहे. निळा रंगाचा असेल. 112वा जो रंग आहे तो कुठल्या रंगाचा असेल? निळ्या रंगाचा असेल. समजा इथं बाकी 0 आले असते तर तो रंग कुठला असता? पिवळा असता. बाकी जर 3 आले असते तर तो रंग कुठला असता? लाल आला असता. बाकी 2 उरले असते तर रंग कुठला असता? हिरवा आला असता. बाकी 5 उरले असते तर तो रंग कुठला आला असता? नारंगी आला असता. प्रश्न 6 बघा. बगळ्याला कावळा म्हटले, कावळ्याला पोपट म्हटले, पोपटाला मोर म्हटले, मोराला घार म्हटले, घारीला चिमणी म्हटले, तर आपला राष्ट्रीय पक्षी कोण? आपला राष्ट्रीय पक्षी कुठला आहे? मोर आहे. मोराला काय म्हटले त्याने? मोराला घार म्हटले. म्हणून आपला राष्ट्रीय पक्षी कोण आहे याच्यामध्ये? घार. प्रश्न 7 बघा. घड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतात? काटकोन म्हणजे काय? या कोणाचे माप जर असे 90 अंशाचे असेल तर त्याला काटकोन म्हणायचं. तर 6 वाजता, 6 म्हणजे किती? इथं 6 आहेत, इथं 12, इथं 3 आणि इथं 9. 6 वाजता तास काटा 6वर आणि मिनिट काटा 12वर असतो. म्हणजे स्ट्रेट 180चा कोन होतो. 90 अंशाचा होतो का? नाही. त्यामुळे तो काटकोनात नसतो. आता पुढचा बघा. 12 वाजता, 12 वाजता काय असतं? तास काटा पण आणि मिनिट काटा पण 12वरच असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये 90 अंशाचा कोन होतो का? नाही होत. 3:30 वाजता, इथं 12, इथं 3 आणि इथं 6. 3:30 वाजता तास काटा कुठं असतो? 3च्या आणि 4च्या दरम्यान, आणि मिनिट काटा कितीवर असतो? 6वर असतो. मग त्याच्यामध्ये 90 अंशाचा कोन होतो का? नाही. 90पेक्षा कमी माप थोडं होतं, कारण 3च्या पुढं गेलेला असतो. त्यामुळं हे पण काटकोनात नसतो. आता 9 वाजता बघा. 9 वाजता बघा, इथं 9 वाजता तास काटा 9वर आणि मिनिट काटा कितीवर असतो? 12वर असतो. यांच्यामध्ये बरोबर 90 अंशाचा कोन होतो. त्यामुळे 9 वाजता काटकोनात असतो. प्रश्न 8 बघा. पुढीलपैकी घड्याळातील अयोग्य वेळ कोणते? 7:35, 12:50, 2:65 आणि 10:35. बघा एकदा, हा जो मिनिट काटा, फक्त मिनिट काटा दाखवते. 12वर गेला म्हणजे काय झाले? 60 मिनटं पूर्ण झाले. 60 मिनटं पूर्ण झाल्यानंतर परत 61, 62 असं होत नाही. परत तो आणखी 1, 2, 3 असा जातो. म्हणजे 2:65 अशी वेळ आपण दाखवतो का? नाही. त्यामुळे अयोग्य वेळ कुठली? 2:65. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 9 बघा. शौर्य सूरजपेक्षा उंच पण सचिनपेक्षा ठेंगू आहे. राजू वरदपेक्षा उंच पण गणेशपेक्षा ठेंगू आहे. प्रथमेश सूरजपेक्षा ठेंगू पण गणेशपेक्षा उंच आहे. तर या सर्व मुलांमध्ये सर्वात ठेंगू कोण? आता याचे उत्तर आपण 3 प्रकारे काढू शकतो. ज्यांना जी पद्धत सोपी वाटते त्याने ती पद्धत ही करा. आता शौर्य सूरजपेक्षा उंच आहे. बघा, शौर्य कुणापेक्षा उंच आहे? सूरजपेक्षा, पण सचिनपेक्षा ठेंगू आहे. म्हणजे सचिन मोठा झाला. जे मोठा आहे त्याच्याकडे 2% आणि जो लहान आहे ठेंगू आहे त्याच्याकडे 1% करूयात. आता बघा, राजू वरदपेक्षा उंच पण गणेशपेक्षा ठेंगू आहे. प्रथमेश सूरजपेक्षा ठेंगू. प्रथमेश या सूरजपेक्षा कोण ठेंगू आहे? प्रथमेश आहे. हे वाक्य आपण तोपर्यंत तसंच ठेवूयात. आता बघा,
प्रथमेश्वराची ठेंगू पण गणेशपेक्षा उंच आहे, परंतु गणेशपेक्षा उंच आहे. आता बघा इथं गणेश आलं आहे ना. राजू वरदपेक्षा उंच पण गणेशपेक्षा ठेंगू आहे. गणेशपेक्षा ठेंगू कोण आहे? राजू. राजू जो आहे तो राजू गणेशपेक्षा ठेंगू, परंतु कोणापेक्षा? वरदपेक्षा उंच आहे. तर सर्वात ठेंगू कोण आहे? सर्वात ठेंगू वरद आहे. सर्वात ठेंगू कोण आहे? सगळ्यात शेवटी कोण आले? वरद आले, म्हणजे सर्वात ठेंगू वरद आहे. या प्रकारे काढू शकतो. आता दुसरी पद्धत बघा. शौर्य सूरजपेक्षा उंच आहे. आता बघा, हा उंची जास्त दाखवायची शौर्याची. शौर्य कोणापेक्षा? सूरजपेक्षा उंच आहे. इथं सूरज पण सचिनपेक्षा ठेंगू आहे, म्हणजे सचिन मोठा झाला. राजू वरदपेक्षा उंच, इकडे काढून घ्या. राजू आहे तो राजू, हा राजू वरदपेक्षा उंच पण गणेशपेक्षा ठेंगू आहे. त्यांना तोपर्यंत आपण इथं काढून ठेवूयात, याचा उपयोग आपल्याला परत होता. आता प्रथमेश सूरजपेक्षा ठेंगू. प्रथमेश हे सूरजपेक्षा प्रथमेश काय? ठेंगू आहे, म्हणजे लहान दाखवायचं. तर याची उंची थोडी जास्त काढू. सर्वांच्याच उंची थोड्या थोड्या. आता प्रथमेश सूरजपेक्षा ठेंगू. प्रथमेश येते मग प्रथमेश पण गणेशपेक्षा उंच आहे, म्हणजे इथं गणेश आला. गणेशची उंची थोडी प्रथमेशपेक्षा कमी दाखवायची. आता गणेश बघा, इथं गणेशपेक्षा कोण लहान आहे? ठेंगू आहे, राजू आहे. इथं आला राजू. राजू वरदपेक्षा उंच, इथं वरदपेक्षा राजू उंच पण गणेशपेक्षा ठेंगू आहे, म्हणजे सर्वात ठेंगू कोण आला? वरद आला. या पद्धतीने, या दोन पद्धतीने. आता तिसरी पद्धत बघा. आता आपल्याला काय काढायचं आहे? मुलामध्ये सर्वात ठेंगू काढायचं आहे. त्यामुळे जे जे उंच आहेत ते कट करून टाका. आता शौर्य सूरजपेक्षा उंच आहे, म्हणजे शौर्य कट झाला. उंच जो आहे तो कट करा. सूरजपेक्षा उंच पण सचिनपेक्षा ठेंगू आहे. सचिनपेक्षा ठेंगू आहे म्हटल्यानंतर सचिन काय झाला? उंच झाला, म्हणजे सचिन कट करून टाकायचा. राजू वरदपेक्षा उंच, राजू कट करून टाकायचा. पण गणेशपेक्षा ठेंगू आहे. गणेशपेक्षा ठेंगू म्हटल्यावर गणेश काय झाला? उंच झाला, कट करून टाकायचा. प्रथमेश सूरजपेक्षा ठेंगू, म्हणजे सूरज काय झाला? उंच झाला, आणि प्रथमेश ठेंगू झाला, म्हणजे सूरज कट करून टाकायचा. इथं पण सूरज आहे, कट करून टाकायचा. पण गणेशपेक्षा उंच आहे. मग गणेशपेक्षा उंच आहे म्हटल्यावर प्रथमेश उंच कोण आहे? प्रथमेश आहे, कट करून टाक. जे जे उंच आहे ते कट करून टाकायचे. गणेशपेक्षा उंच, इथं पण गणेश कट केलेला आहे. मग नाव कुणाचं राहतं याच्यामध्ये? सर्वांमध्ये फक्त वरदचं नाव राहते. जे जे उंच आहेत ते कट करून टाकले, हे शेवटी ठेंगूचं नाव राहतं. अशा प्रकारे 3 प्रकारे आपण काढू शकतो. ज्यांना जी पद्धत सोपी वाटते त्यांनी ती पद्धतीप्रमाणे करा. मे महिन्यास जून म्हटले, जूनला जुलै म्हटले, जुलैला ऑगस्ट म्हटले, ऑगस्टला सप्टेंबर म्हटले. तर भारताचा स्वतंत्र दिन कोणत्या महिन्यात असतो? स्वतंत्र दिन कुठल्या महिन्यात असतो? कुठल्या दिवशी असतो? 15 ऑगस्टला, म्हणजे ऑगस्ट महिन्यात असतो. पण ऑगस्टला आपण काय म्हटले? स्वतंत्र दिन आपल्याला ऑगस्ट महिन्यात असतं. ऑगस्टला काय म्हटले बघा? ऑगस्टला सप्टेंबर म्हटले. ऑगस्टला काय म्हटले? सप्टेंबर. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आला. प्रश्न 11 बघा. रेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले, किरणला त्रिकोण म्हटले, त्रिकोणला चौकोन म्हटले, चौकोनला वर्तुळ म्हटले, आणि वर्तुळाला आयत म्हटले. तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल? जीवा आपण कशामध्ये काढतो? वर्तुळामध्ये काढतो. वर्तुळामध्ये आपण जीवा काढतो. याला म्हणतात वर्तुळामध्ये 2 बिंदू जोडणाऱ्या रेषेला आपण जीवा म्हणतो. जीवा आपण वर्तुळात काढतो. पण वर्तुळाला काय म्हटलंय? वर्तुळाला याच्यामध्ये काय म्हटलं बघा? चौकोनाला वर्तुळ म्हटले, वर्तुळाला आयत म्हटले. त्यामुळे पर्याय क्रमांक कुठला? चौथा बरोबर आहे, आयत. प्रश्न 12 बघा. कवायतीसाठी विद्यार्थ्याच्या सहाय्याने चौरस तयार करीत असताना प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 12 विद्यार्थी असले पाहिजे. तर एकूण किती विद्यार्थी उभे करावे लागतील? चौरस म्हणजे काय? ज्याच्या चारही बाजू समान लांबीचे असतात.
ही बाजू समान, ही बाजू समान आणि प्रत्येक समान अंतरावर काय करायचे आहेत, असे 12 विद्यार्थी उभे करायचे आहेत. तर प्रत्येक बाजूवर विद्यार्थी, इकडे 12 विद्यार्थी, या बाजूवर 12 विद्यार्थी, या बाजूवर 12 विद्यार्थी, या बाजूवर 12 विद्यार्थी उभा करायचे आहेत. परंतु हा कोपऱ्यातला जो विद्यार्थी आहे तो काय होईल, डबल वेळा मोजला जाईल. इथे एकदा आडव्या लाईनमध्ये पण आणि उभ्या लाईनमध्ये पण. त्यामुळे काय करायचं, ते विद्यार्थी काय करायचे, वजा करायचे. प्रथम आपण एकूण विद्यार्थी काढू. 4 बाजू आहेत, 4 बाजूला 12 12 म्हणजे एकूण विद्यार्थी किती, 12 गुणिले 4, 12 चोक 48. परंतु हे जे 4 कोपऱ्यातले 4 काय करावे लागेल, डबलदा मोजले जातात, त्यामुळे ते 4 कमी करावे लागतात. म्हणून 48 वजा 4 बरोबर किती, 44. मग एकूण किती विद्यार्थी उभे करावे लागतील, 44 विद्यार्थी उभे करावे लागतील. प्रश्न 13 बघा. ABCDE या 5 नद्यांपैकी ई ही नदी डीपेक्षा आखूड पण ए नदीपेक्षा अधिक लांबीची आहे. सी ही नदी सर्वाधिक लांबीची आहे. बी ही नदी डीपेक्षा थोडीशी आखूड पण ईपेक्षा थोडीशी अधिक लांबीची असेल तर सर्वात आखूड नदी कोणती. आता बघा, ई ही नदी डीपेक्षा आखूड म्हणजे डी जास्त लांबीची येईल, ई त्यापेक्षा कमी लांबीची येईल. सी ही नदी सर्वाधिक लांबीची, म्हणजे सर्वाधिक म्हणजे इकडच्या बाजूला सी नदी. बी ही नदी डीपेक्षा थोडीशी आखूड पण ईपेक्षा थोडीशी अधिक लांबी, ईपेक्षा अधिक लांबीची आणि डीपेक्षा आखूड म्हणजे या दोघांच्या मध्ये येईल. या दोघांच्या मध्ये कुठली येईल, बी ही नदी येईल, लांबीची असते. डी रे हे राहिले की आपले ई ही नदी डीपेक्षा आखूड, ई ही नदी डीपेक्षा आखूड पण एपेक्षा अधिक लांबी, एपेक्षा अधिक लांबीची म्हणजे ए त्यापेक्षा कमी लांबीची. तर आपल्याला काय विचारलं, सर्वात आखूड नदी कोणती, सर्वात आखूड नदी कोणती, ए, पर्याय क्रमांक 3. किंवा ई ही नदी डीपेक्षा आखूड, ई नदी कुठली, ई नदी कशा कुणापेक्षा आखूड, डीपेक्षा आखूड म्हणजे डी मोठी दाखवायची पण एपेक्षा अधिक लांबीची, एपेक्षा अधिक म्हणल्यावर ए इथं आलं. सी ही नदी सर्वाधिक लांबीची आहे त्यामुळे सी काय करायचं, इकडे घ्यायचं. बी ही नदी डीपेक्षा थोडीशी आखूड, बी ही नदी डीपेक्षा आखूड म्हणजे या दोघांच्या मध्ये येते. आता मग आपण आणखी एकदा तयार करू. डीपेक्षा आखूड बी नदी पण ईपेक्षा थोडीशी मोठी आहे म्हणून ई लहान घ्यायचं आणि अधिक लांबीचे इथं ए येते. तर सर्वात आखूड नदी कोणती, ई, ए. किंवा मग तिसऱ्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे ई ही नदी आपल्याला काय करायचे, सर्वात आखूड नदी काढायची आहे. त्यामुळे सर्वात जे लहान नद्या आहेत आखूड नदी काढायची, त्यामुळे सर्वात जास्त लांबीच्या नद्या काय करायच्या, कट करून टाकायच्या. ई ही नदी डीपेक्षा आखूड पण ए नदीपेक्षा अधिक लांबीची, ए नदीपेक्षा जास्त लांबीची ई आहे त्यामुळे ई कट झाली. सी ही नदी सर्वाधिक लांबीची त्यामुळे सी पण कट झाली. बी ही नदी डीपेक्षा आखूड पण ई नदीपेक्षा थोडीशी जास्त लांबी, ईपेक्षा लांब आहे, कुठली नदी, बी नदी त्यामुळे बी पण कट झाली. डी ही नदी थोडीशी आखूड पण ईपेक्षा अधिक लांबीची आहे. आता ई नदी डीपेक्षा आखूड आहे म्हणजे जास्त लांबीची कुठली झाली नदी, डी झाली त्यामुळे हे पण गेलं. कुठली राहिली नदी कट करायची, ए ही राहिली त्यामुळं ए, सर्वात आखूड नदी कुठली, ए. अशा प्रकारे आपण 1 ते 13 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. या पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू. पुढील व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळून जाईल.